विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजप रणशिंग फुंकणार आहे। पुण्यामध्ये आज भाजपचं महासंमेलन होणार आहे। अमित शहा आज दुपारी 2:30 वाजता भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। पुण्यातल्या बालेवाडीमधल्या क्रीडा संकुलात हे संमेलन होत आहे। आजच्या संमेलनात विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरवला जाणार आहे। दरम्यान आजच्या या अधिवेशनापूर्वी काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये अमित शहांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याची माहिती आहे। यावेळी काही आमदार आणि खासदार यांनी देखील अमित शहांची भेट घेतल्याची माहिती मिळते। विधानसभेसाठी भाजपकडून आज रणशिंग फुंकलं जाणार आहे। पुण्यामध्ये महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। दरम्यान पुण्यामध्ये होणारं हे महासंमेलन हे अधिवेशन ऊर्जा देणारं असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय। सोबतच महायुती भक्कम असल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणतायत। त्यांच्याशी बातचीत केली आहे सुशांत सावंत यांनी। भाजपचं अधिवेशन पुण्यामध्ये होतंय आणि आपल्यासोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार। भाऊ, काय सांगाल? आज गुरुपौर्णिमा आहे आणि अधिवेशन देखील महाअधिवेशन। गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी माननीय अमितभाई भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांना आज एक वैचारिक ऊर्जा देणार आहे। खरं तर निवडणुका जिंकणं हे भारतीय जनता पार्टीचं मर्यादित काम नाही, हा राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे। पण निवडणुकीपेक्षा सामान्य गोरगरीब जातपात धर्म न पाहता या राज्यातील प्रत्येक शिवभक्ताचं मन जिंकणं ह्या वैचारिक या ऊर्जेचं महत्त्वाचं केंद्र असणार आहे। महायुतीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाली, नेमकं काय? काही बिघाडी नाही। आमच्या 1 कोटी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांपैकी एखाद्या व्यक्तीने आपलं मत व्यक्त करताना जर मत व्यक्त केलं ते काही सर्व 1 कोटी सदस्यांचं मत असू शकत नाही। आमची दोस्ती मजबूत आहे। एकदा आम्ही मैत्री केली तर आम्ही हात सोडत नाही। ये दोस्ती हम नहीं तोडेंगे। बस आता महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीची ही लढाई ही पूर्ण शक्तीने एकत्रितपणे आम्ही लढू। नक्कीच आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते। आपण जर बघितलं असाल तर पुण्यामध्ये भाजपचं अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाला आता सगळे नेते यायला देखील सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।